नमस्कार. अडीच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. केंद्र सरकारच्या नव्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशात शुभारंभ. देशात 24 नवे वस्त्रोद्योग पार्क उभारण्यासाठी मंजुरी. 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित. भारतीय उद्योग जगताची क्षमता जगासमोर मांडणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहाचा आज मुंबईत समारोप. राज्यात नाट्य संस्कृतीची जोपासना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह उभारणार. विनोद तावडे. राज्यात उच्च माध्यमिक शालांत अर्थात 12वीची परीक्षा सुरू. आणि यवतमाळ जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात. 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आता सविस्तर वृत्त. नव्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा शुभारंभ आज मध्य प्रदेशातल्या सिहोर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांच्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं. पंतप्रधान काही शेतकऱ्यांना प्रतिकात्मक मृदा आरोग्य कार्ड तसंच नुकसान भरपाईच्या रकमेचं वाटपही केलं. देशात कृषी क्रांती आणण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे असं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलं. या योजनेची औपचारिक सुरुवात झाली असून केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केलं. केंद्रातल्या रालोआ सरकारनं शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केल्याचा उल्लेख राधामोहन सिंग यांनी आपल्या भाषणात केला. गरिबांची प्रगती आणि शेतकऱ्यांची उन्नती हा केंद्र सरकारचा मंत्र असून सरकार शेतकऱ्यांच्या सर्वंकष हितासाठी त्यांना पीक विमा योजनेद्वारा संरक्षण देत आहे असं सुषमा स्वराज यांनी भाषणात सांगितलं. अन्नधान्य विक्रीवरच्या मर्यादा बंद होऊन खतही सहजपणे मिळवून देण्यासाठी सरकारनं प्रयत्न केल्याचं त्या म्हणाल्या. पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या विम्यासाठी 2% तर रब्बी पिकांच्या विम्यासाठी 1.5% प्रीमियम भरावं लागणार आहे. व्यापारी पीक आणि फळबागांसाठी 5% प्रीमियम भरावं लागेल. या योजनेअंतर्गत सरकारी अनुदानावर कोणतीही मर्यादा नाही. शेतकऱ्यांना संजीवनी ठरणाऱ्या पीक विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात मंजुरी दिली होती. माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी आज भारत 2016 आणि इंडिया 2016 या 2 वार्षिक पुस्तकांचं प्रकाशन केलं. या पुस्तकात आपल्या देशाबद्दल, विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबद्दल सर्वसमावेशक माहिती तर आहेच, पण त्यात सरकारचं कामकाज आणि अर्थव्यवस्थेचीही माहिती दिली आहे. सरकारच्या विविध योजना आणि प्रकल्प तसंच विविध विभागांची सविस्तर माहिती हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. स्पर्धा परीक्षांसाठी ही पुस्तकं प्रामुख्यानं महत्त्वाची आहेत. या पुस्तकांच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीचं आणि पहिल्यांदाच मुद्रित आवृत्तीचं प्रकाशन झालं. देशाच्या प्रत्येक घरात ही पुस्तकं असणं हा अमूल्य ठेवा ठरेल आणि पत्रकार तसंच राजकारण्यांनी अवश्य वाचावीत अशीच ही पुस्तकं आहेत असं जेटली यावेळी म्हणाले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागातर्फे या वार्षिक पुस्तकांचं प्रकाशन केलं जातं. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात सुरू असणाऱ्या आणि जगभरातील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या मेक इन इंडिया या उद्यम जागराचं आज सूप वाजणार आहे. देशात 24 नवीन वस्त्रोद्योग पार्क उभारण्याला मंजुरी देण्यात आली असून या क्षेत्रात 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोषकुमार गंगवाल यांनी सांगितलं. ते आज मेक इन इंडिया सप्ताहांतर्गत आयोजित चर्चासत्रात बोलत होते. लोकसभा अधिवेशनाचा कार्यकाल संपण्यापूर्वी वस्त्रोद्योग धोरण जाहीर केलं जाईल असं गंगवाल यांनी सांगितलं. सिडको ही सरकारी महामंडळ आणि ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडिया यांच्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. सुशासन आणि नागरिक केंद्रित प्रशासनासाठी हा करार झाला आहे. या कराराअंतर्गत ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडियातर्फे सिडकोचे कर्मचारी आणि पुरवठादार यांना सार्वजनिक खरेदी आणि सचोटी याविषयीचं प्रशिक्षण दिलं जाईल. याशिवाय भ्रष्टाचारावर आधारित विक्रेता आकलन सर्वेक्षणही केलं जाईल. वर्षातून 2 वेळा नवी मुंबईत प्रशिक्षण आयोजित केलं जाईल. या कराराचा उपयोग खर्चावर नियंत्रण आणि सार्वजनिक खरेदीतला भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी होणार आहे. 1966च्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संहितेतील या सुधारणांनुसार प्रदान केलेल्या शासकीय वर्ग 2 मधील जमिनी अधिमूल्य आकारून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं. याबाबतचं विधेयक विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात येईल अशी माहिती खडसे यांनी दिली.
राज्यातील नाट्य संस्कृतीची जोपासना करण्यासाठी येत्या 3.5 वर्षात प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह बांधणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दिला जाणारा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कलावंत रजनी जोशी यांना प्रदान करण्यात आला. रामकृष्ण नायक यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मुंबईत झालेल्या या सोहळ्याला विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मानचिन्ह, मानपत्र आणि 5 लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नजीकच्या काळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची शाखा महाराष्ट्रात सुरू करण्यात येईल, तसंच दादासाहेब फाळके चित्रनगरीत महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा सुरू करण्यात येईल असं तावडे यांनी सांगितलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी 12वीची लेखी परीक्षा आजपासून सुरू झाली. राज्यभरातून या परीक्षेसाठी 13,88,467 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामध्ये सुमारे 7,82,000 विद्यार्थी आणि सुमारे 6,06,000 विद्यार्थिनींचा समावेश आहे. विज्ञान शाखेचे 5,02,248 विद्यार्थी ही परीक्षा देत असून कला शाखेचे 4,70,168 तर वाणिज्य शाखेचे 3,55,802 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. राज्यात 9 विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात येते. सोलापूर शहरात परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 5 भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून इंग्रजी आणि गणिताच्या पेपरला प्रत्येक केंद्रावर बैठ पथक राहील. तसंच संवेदनशील केंद्रांवर या दोन्ही पेपरांचं चित्रीकरण होणार आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात 144वा कलम लागू करण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना परीक्षा वेळेच्या 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या. विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून विभागीय मंडळात जिल्हानिहाय समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षीपासून वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तीला लेखनिक म्हणून घ्यायला राज्य मंडळानं मान्यता दिली. आतापर्यंत विद्यार्थ्यांपेक्षा 1 इयत्ता कमी असलेला लेखनिक घेणं बंधनकारक होतं. भारतानं 2015-16 या विपणन वर्षात 9,50,000 टन साखर निर्यात केली असल्याचं भारतीय साखर कारखाना महासंघानं म्हटलं आहे. जागतिक बाजारपेठेत किमती घटल्यानं निर्यातीवर परिणाम झाल्याचं महासंघानं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या किमती कमी झाल्यानं साहजिकच निर्यातीची कंत्राटं कमी मिळू लागली. शेतकऱ्यांना अनियमितपणे मिळणारा ऊसाचा हमीभाव आणि बँकेची कर्ज फेडण्यात त्यांना येणाऱ्या अडचणी यामुळे ही निर्यात घटल्याचं समजतं. 2015-16 या विपणन वर्षात साखर कारखान्यांनी 4 दशलक्ष टन साखर निर्यात करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. महाराष्ट्र हे साखर उत्पादनात आघाडीवर असलेलं राज्य आहे, पण ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात राज्यातलं साखर उत्पादन 3.5% घटल्याचं साखर महासंघानं म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसंच मतदार यादीचं अद्ययावतीकरण बिनचूक करण्यात यावं असं राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी सांगितलं. नागपूर इथं आयोजित विभागीय आढावा बैठकीत ते काल बोलत होते. मार्च 2017 पर्यंत मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा बैठक आणि कार्यशाळा घेण्यात आली. मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना राबवाव्या अशा सूचना सहारिया यांनी यावेळी दिल्या. जालना खामगाव या रेल्वे मार्गासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी आणि हे काम त्वरित सुरू करावं या मागणीसाठी जालना रेल्वे संघर्ष समितीनं आज जालना शहरातल्या कन्हैयानगर इथे रास्ता रोको आंदोलन केलं. या रास्ता रोकोमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत विविध प्रकारच्या माध्यमातून आंदोलनं करण्यात येतील. तसंच खासदारांच्या घरासमोर 1 दिवस धरणं देणार असल्याचं जालना रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी यांनी यावेळी सांगितलं. संयुक्त महाराष्ट्राचा अमृत कलश आणणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी कृषी आणि औद्योगिक विकासासाठी दिलेले योगदान आजही अतिशय उपयुक्त आहे असे उद्गार ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काढले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण मॉडेल ऑफ ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते काल बोलत होते. चौसाळकरांनी यावेळी यशवंतरावांच्या साहित्यिक आणि राजकीय कारकिर्दीचा धावता आढावा घेतला. त्यांच्यासारख्या खंबीर निष्कलंक नेत्यानं समाजकारण तसंच राजकारणात दिलेल्या योगदानामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळत आहे असंही चौसाळकर म्हणाले. या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. परंपरागत शेतीऐवजी स्वतःच्या कष्टानं पुरेशा जागेत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयोगशील शेतकरी प्रयत्न करताना दिसतात. रायगड जिल्ह्यात कर्जतमधल्या एका शेतकऱ्यानं असाच एक यशस्वी प्रयोग केला आहे.
हिरवीगार कोबीची शेती, डुलणारी झेंडूची फुलं, मिरची, कांदा, कलिंगड, पपई यासारखी फळं आणि टवटवीत घेवडा, भेंडी या भाज्या, हे रंगीबेरंगी चित्र आहे रायगडमधल्या कर्जत तालुक्यातल्या शेतीचं. वदप गावातल्या विजय वेखंडे या शेतकऱ्यानं परंपरागत भात शेतीवर अवलंबून न राहता 5 एकराच्या शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले आणि विविध पिकांची लागवड केली. मी केवळ पारंपरिक पद्धतीने न करता ड्रीप लाईनने आणि मल्चिंगचा वापर केल्यामुळे मला मजुरीचा सुद्धा यामध्ये फार कमी खर्च झालेला आहे. त्याचबरोबर खताचं नियोजन करण्यात सुद्धा मला सोपं पडलेलं आहे. मला वॉटर सोल्युबल खतं यातून देता आल्यामुळे माझ्या भाजीची क्वालिटी सुद्धा चांगल्या पद्धतीची मला मिळालेली आहे. त्याचबरोबर मी ड्रीपचा वापर केल्यामुळे माझ्या शेताच्या बांधावरती मला पपई, तूर, नारळ यासारखी फळ पिकांचं सुद्धा उत्पादन घेता आलेलं आहे आणि माझ्या एकूण उत्पादनामध्ये त्याचा वाढ झालेली आहे. यातून महिन्याला सरासरी 1 लाखा इतकं उत्पन्न मिळवण्याची किमया या शेतकऱ्यानं करून दाखवली. ही शेती यशस्वी तर झालीच आहे, पण ती प्रेरणादायी आणि आदर्श ठरावी अशीच झाली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादनाचा दर्जा टिकवला तर विक्रीमध्ये अडचण येणार नाही, असं आत्माचे कृषी संचालक जयंत देशमुख यांनी सांगितलं. राज्यस्तरीय कृषी माल खरेदीदार आणि विक्रेते यांचं संमेलन काल पुण्यात आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी देशमुख बोलत होते. शेती हा राज्याच्या जीवन पद्धतीचा भाग आहे. नफ्यात तोट्याचं गणित बिघडत गेलं आणि नैराश्य वाढल्यानं शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही चिंतेची बाब आहे, असं देशमुख यांनी सांगितलं. या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी उत्पादन वाढवणं हा या संमेलनाचा हेतू आहे, असं ते म्हणाले. यावेळी शेतकऱ्यांच्या मालाच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच शेतकरी खरेदीदार संवादही आयोजित करण्यात आला होता. एकीकडे पराकोटीचे देशभक्त तर दुसरीकडे सशस्त्र क्रांतीचा मार्ग चोखाळू पाहणारे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची काल पुण्यतिथी होती. शेतकरी, कोळी, रामोशी आदी समाज घटकांना हाताशी धरून त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला. पारतंत्र्याच्या काळात ठाणे इथल्या मध्यवर्ती कारागृहात फडके काही काळ बंदिवान होते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाण्यातल्या कारागृहात त्यांना अभिवादन करण्यात आलं. ठाणे कारागृह ते रायगड जिल्ह्यातल्या शिरढोण या त्यांच्या जन्मगावी अमरज्योत नेण्यात आली. त्याचा प्रारंभ शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांच्या हस्ते करण्यात आला. आद्य क्रांतीवीर प्रतिष्ठान, हिंदू महासभा, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या पारंपरिक लोककलांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि राज्याच्या पर्यटन विकास महामंडळानं संयुक्तपणे अमरावतीमध्ये लोकतरंग लोपामुद्रा राष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन केलं आहे. 12 फेब्रुवारीपासून सायन्स कोर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला अमरावतीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध राज्यातले शेकडो कलाकार या महोत्सवात सहभागी झाले असून विविध कलांचं सादरीकरण करत आहेत. लोकनृत्याबरोबर हस्तशिल्पकारांची कला देखील पाहायला मिळत आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर अशी स्पिरिट ऑफ इंडिया दौड धावणारे ऑस्ट्रेलियाचे पॅट फार्मर यांचा काल मुंबईत भारतीय पर्यटन मंत्रालयातर्फे सत्कार करण्यात आला. भारतातील वैविध्य आणि एकात्मता यांचं दर्शन जगाला घडावं यासाठी लांब पल्ल्याचे धावपटू पॅट फार्मर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईत सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनस इथं फलाटाची लांबी वाढवायचं काम करण्यासाठी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान 72 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. 12 डब्यांच्या उपनगरी गाड्या चालवण्यासाठी फलाट वाढवायचं काम केलं जाईल. त्यासाठी सीएसटीहून येणाऱ्या आणि सीएसटीकडे जाणाऱ्या मार्गावर 2 टप्प्यात हा ब्लॉक असेल. हार्बर मार्गावरच्या गाड्यांसाठी त्यामुळे फलाट क्रमांक 1चा वापर करावा लागणार असून या काळात गाड्या 3 ते 5 मिनिटं उशिरानं धावतील आणि 590 फेऱ्यांऐवजी 445 फेऱ्या होतील. मध्य रेल्वेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या वरणी इथं ऑटो रिक्षा आणि ट्रक यांच्यात आज सकाळी झालेल्या अपघातात 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 5 विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना घेऊन रिक्षा शाळेत जात असताना समोरून आलेल्या ट्रकशी टक्कर झाली. जखमींवर वणी इथल्या दवाखान्यात उपचार सुरू असून त्यापैकी एका विद्यार्थ्याला गंभीर प्रकृतीमुळे नागपूर इथं हलवण्यात आलं आहे. तसंच ठाण्यात मध्यरात्री 1:30 वाजता ठाण्याहून मुंबईला जाणाऱ्या कार आणि मालवाहू टेम्पो यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 4 जण जखमी झाले आहेत. वाहन चालकाला अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर चेकनाक्यावर हा अपघात घडला. मृतांची ओळख अजूनही पटलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं.
वो सुबह कभी तो आएगी असं म्हणत माणसाच्या मनातील आशावाद जागृत ठेवणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील महान संगीतकार खय्याम यांचा आज 90वा वाढदिवस. खय्याम यांनी आपल्या 90व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला काल एका ट्रस्टची घोषणा केली. ज्या चित्रपट उद्योगानं आपल्याला भरभरून दिलं त्याचं ऋण चुकतं करण्यासाठी KJP चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केल्याची घोषणा काल खय्याम यांनी केली. खय्याम, त्यांच्या पत्नी जगजीत कौर आणि मुलगा प्रदीप यांच्या नावावरून 10 कोटी रुपयांचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी खय्याम यांनी आपला सांगीतिक प्रवास उलगडून दाखवला. जो कुछ हमारे पास है हम अपनी मादरे वतन को लौटा रहे हैं. जितना जो कुछ सरमाया है, जितना कुछ इनकी ज्वेलरी है, जितना घर है, वो इंशाल्लाह अंदाजन कुछ 10 करोड़ हो जाएगा. और हम ये सब का सब ट्रस्ट बनाकर ये सब गरीबों की, जरूरतमंदों की खिदमत में लगा करेगा. तुम अपना रंजो गम, अपनी परेशानी मुझे दे दो. आगे बढ़िए. तुम्हें उनकी कसम, इस दिल की वीरानी मुझे दे दो. उसके बाद मैं देखूं तो सही दुनिया तुम्हें कैसे सताती है. ये बात मैं देखूं तो सही दुनिया तुम्हें कैसे सताती है. कोई दिन के लिए अपनी ये बानी मुझे दे दो. अपनी निगहबानी मुझे दे दो. वो सुबह कभी तो आएगी इन काली सदियों के सर से, जब रात का आंचल ढलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा, जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएगी, वो सुबह कभी तो आएगी. अब देखिए इस सुबह का इंतजार. आगे सुनिए कि अब क्या हो रहा है, व्हाट इज गोइंग ऑन. तो साहिल लुधियानी साहब क्या लिखते हैं कि मजबूर बुढ़ापा जब सूनी राहों में धूल न फांकेगा, मासूम लड़कपन जब गंदी गलियों में भीख न मांगेगा, हक मांगने वालों को जिस दिन सूली न दिखाई जाएगी, वो सुबह कभी तो आएगी. स्वामी विवेकानंद यांचे आध्यात्मिक गुरु आणि महान दार्शनिक स्वामी रामकृष्ण परमहंस यांची आज जयंती. प्रत्येक धर्म हा सच्चा असतो आणि तो माणसाला देव या अंतिम सत्याकडे घेऊन जातो अशी शिकवण त्यांनी आपल्या तत्वज्ञानातून मांडली. सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत त्यांनी तत्वज्ञान सोपं करून मांडलं. स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या जयंतीदिनी शतशः प्रणाम असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटलं आहे. रामकृष्ण परमहंस यांचे अनमोल विचार प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी राहतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. बीडच्या छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष एकनाथराव गव्हाणे यांचं आज पहाटे मुंबईत अपघातात निधन झालं. ते बँकेचे संचालक होते. बँकेला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते मुंबईला आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री 8च्या सुमारास त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबईनं रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात मुंबईची लढत सौराष्ट्रशी होणार आहे. कटक इथं झालेल्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मुंबईनं मध्य प्रदेशवर पहिल्या डावातील आघाडीमुळे विजय मिळवला. मध्य प्रदेशसमोर विजयासाठी 571 धावांचं आव्हान होतं, पण हा संघ दुसऱ्या डावात 5 बाद 361 धावांपर्यंत मजल मारू शकला. मुंबई संघाच्या पहिल्या डावात 371 तर दुसऱ्या डावात 426 धावा झाल्या होत्या. मध्य प्रदेशनं पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. मुंबई संघानं याआधी 40 वेळा रणजी करंडकावर नाव कोरलं आहे. पुणे येथे 24 फेब्रुवारीपासून अंतिम सामना रंगणार आहे. हवामान. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारच्या नव्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशात शुभारंभ. देशात 24 नवे वस्त्रोद्योग पार्क उभारण्यासाठी मंजुरी. 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित. भारतीय उद्योग जगताची क्षमता जगासमोर मांडणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहाचा आज मुंबईत समारोप. राज्यात नाट्य संस्कृतीची जोपासना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह उभारणार विनोद तावडे. राज्यात उच्च माध्यमिक शालांत अर्थात 12वीची परीक्षा सुरू.
आणि यवतमाळ जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.